खीर करण्यासाठी मी इथे लाल भोपळा घेतलाय, याला कोहळई म्हणतात. याची मी मागची साल काढून घेणार आहे. आता याची साल मी काढून घेतली आहे. आता याच्या मी 2-3 फोडी करणार आहे. आता भोपळा मी या भांड्यात घेतलाय. कुकरमध्ये पाणी घेऊन मी स्टँड ठेवून त्यावर हे भांडं ठेवून याला वाफेवर शिजवून घेणार आहे. कुकरमध्ये जी वाफ तयार होईल त्या वाफेतच हे शिजतं. मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता भोपळा आता छान उकडलाय. आता याला थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. हा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलाय. तुम्हाला हवं तर तुम्ही चमच्यानी पण बारीक करू शकता. इथे मी मिक्सरमध्ये केलाय. खीर करण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलंय. त्यात मी घालते 1 चमचा तूप. घरी बनवलेलं तूप मी यात घालते. तूप वितळलं की यात आपल्याला भोपळा घालायचा आहे. ज्यांना रबडी खीर किंवा बासुंदी आवडते त्यांना ही खीर नक्कीच आवडेल. आता तूप वितळलंय, मी यात घालते भोपळा. आपल्याला भोपळा थोडासा परतून घ्यायचा आहे म्हणून मी तो तुपात घालते. आता यातच मी घालते साखर. इथे मी 5 चमचे साखर घेतली आहे. साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता याला मी 2 मिनिट परतून घेणार आहे. आता 2 मिनिट झाली आहेत. साखर वितळली आहे. मी यात दूध घालणार आहे. मी 1 ग्लास दूध गरम करून घेतले, ते मी यात घालते. दूधही तुम्ही घट्टपणा बघून खिरीचा कमी किंवा जास्त करू शकता. ही खीर आपल्याला आणखी उकळून घ्यायची आहे, मग ती आणखी घट्ट होणार आहे. त्या हिशोबाने तुम्ही दूध कमी किंवा जास्त करू शकता. मी इथे 1 ग्लास दूध घालते. आता याला चांगलं मिक्स करून घेते. आता यात मी घालते विलायचीची पावडर. विलायची मी बारीक करून घेतली आहे. यातच मी घालते ड्रायफ्रूट्स. काजू आणि बदामचे काप करून घेतले, ते घालते. तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स नको असतील तर तुम्ही स्किप करू शकता. आता याला मिक्स करून याला उकळून घेणार आहे. ही घट्ट होईपर्यंत मी याला उकळून घेणार आहे. मध्ये मध्ये हलवत मी याला उकळत ठेवलंय. आता अशीच उकळत ठेवायची. तुम्हाला जेवढी घट्ट हवी असेल तोपर्यंत हिला उकळून घ्या. आता ही चांगली घट्ट झाली आहे. आता तुम्ही बघू शकता छान घट्ट झाली आहे. मला 10 मिनिट लागली आहे तिला उकळायला. आता मी गॅस बंद करणार आहे आणि खीर तयार आहे.